प्रसन्न मौजे कुशुडे चौथाई नाट्य नमन मंडल डिकेवाडी मौजे कुशुडे चौथाई नाट्य नमन मंडल डिकेवाडी सहर्ष सादर करीत आहोत सहर्ष सादर करीत आहोत काल्पनिक वगैरे नाट्य सम्राट चंद्रसेन सम्राट चंद्रसेन या रंगमंचावर चमकणारे तेजस्वी तारे या रंगमंचावर चमकणारे तेजस्वी तारे सम्राट चंद्रसेन अमोल डिके भुजक सेन रुपेश डिके सुमेर सिंह सागर डिके सेनापति चंद्रकांत पूर्णाक जग बहादुर सेन समीर डिके दामो सौरभ शिगवन दमयंती विलास डिके सिपाही मनोहर डिके संकेत सिगवन पार्श्वगायक यशवंत डिके ढोलकीपट्टू सुनील भोळ मृदंगवाद्य विजय डिके ऍक्टिव्ह बँड निलेश भोळ संगीत समीर डिके प्रकाश योजना दिलीप डिके सावंत मोहन डिके मौजे कुशुडे चौथाई नाट्य नमन मंडल डिकेवाडी सहर्ष सादर करीत आहोत काल्पनिक वगनाट्य सम्राट चंद्रसेन सम्राट चंद्रसेन आदर्श वरदान सेवा मंडळ मुंबई यांच्याकडे 501 रुपयाची भरघोस देणगी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेली आहे नमन मंडळ आम्ही आभारी आहोत धन्यवाद 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 आम्ही नवीन हवालदार हायो कोणी गडबड करायची नाही 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 आम्ही नवीन हवालदार हायो कोणी गडबड करायची नाही
रिटायरमेंट दिली. तू कोणाच्या जागेवर आलायस रे? मी आलोय रमेटिकाच्या जागेवर. अरे अरे तू कोणाच्या जागा आलाय? मी आनंदाच्या जागेवर आलोय. एक नंबर. होय, येड्या. अरे भरती झाली माझी. हा? होय. अरे लेट का झालं? अरे मला सकाळ सकाळ बोलताय हा? की तुला एक जॉब बघितलाय. काय बोलतोय? होय. मी आलो मुंबईला सकाळी. हा? होय. मला बोलतात अरे तुला जॉब बघितलाय. हा? होय. आणि तू लगेच जॉबवर आलास पण. काही जॉबवर लागलो. काय बोलतोस काय? टेलिफोन करूनच आणली होता ना मुंबईतून. अरे मस्तच. होय. मग काय लेट का होतो तुला रोज? मला लेट का मी बरोबर आहे. तुला काय लेट आला रे? अरे तुला काय सांगू मित्रा? काय रे? काय झालं एवढं रे? अरे पहाटे उठला आणि चुली जवळ गेला. चोरीत गेला चुलीजवळ. अरे चुली जवळ गेला. काय चोरीत गेला चुलीजवळ? अरे डोले. डोले काय? मग अरे डोले चोलीत गेला मी. डोलं चोरीत गेला. चोलीत गेला. गेला. नंतर वाड्यात गेला. शान काढलं. शेणखत शान टाकलं टाकलं. आणि मस्त आंघोळ केली. हा, आंघोळ केलीस. आंघोळ केली आणि लुंगी घातली आणि मस्त हवेशीर बसलो होता असा. कसं बसलास? बाबा असा म्हणजे असा बसलास तू. हवेशीर बसलो अंगणात. बरोबर आहे तुझं. अरे तेवढ्या तात्याने आवाज दिला. तात्या नाव कोण तात्या रे? आमचा तात्याने आवाज दिला. तात्या मग तुझा पोट्या इष्टे काय रे? तात्याने आवाज दिला. तात्याच्या इष्टीला तात्याच म्हणतो का रे? आमचा तात्याने आवाज दिला. तात्या म्हणतो रे भावा हे भाऊ आवाज अरे दिला. इकडे ये. म्हणजे इकडे ये. मी गेलो. गेलास तू. तात्यानं काय झालं हो? म्हणजे तू तात्याला विचारस काय झालं हो? बोलवली ना. विचारलं तात्यानं काय झालं? म्हणतो भावा त्या पोपलीवरच्या झाडावरच्या ना त्या सगळ्या सुपाऱ्या काढून टाक. कुठलं झाडं चढा सांगितलं तुला? झाडावर चढायला सांगितली. सांगितले. अरे मग मग काय केलं मी नंतर? तात्याला सांगितलं मी काय चढणार नाही. नाही बरोबर आहे. तू तर अरे मी नाही चढणार बोललो. नाही करणार बोललास. येड्या लुंगी घातली होती. होय बरोबर आहे. तू चढतो काय म्हणते? येड्या चढताना लोकांनी बघितली नसती मग. बरोबर आहे. अरे तेवढ्याच पडलं असतं तर. होय, होय, बरोबर आहे. अरे चढताना बघितली नसती मग. काय? मी काकाला सांगितलं मी चढणार नाही. नाही, बरोबर आहे. मग चढणार नाही. बरोबर आहे. काका म्हणतो गुलामा तुझं वाटोलं झालं का? मला सुपाऱ्या पाहिजेतच. पाहिजेत बोला. तो पोरा जमव आणि सुपाऱ्या सगळ्या काढ. कोण कोण होते रे? अरे मी गेलो. तू गेलास. त्या रुद्राला जमवला. रुद्र- शौर्याला घेतला. शौर्य शौर्य हा शौर्य. हा. आणि परसू आणि परसूला काय केलं? आपला. मग काढल्यास रे. गेलो फोकीच्या झाडाखाली. तू गेलास. गेलो. गेला. अशी लुंगी गुंडलली. म्हणजे तू अशी लुंगी गुंडलली लुंगी गुंडल. आपण चढायचं ना तर असं चढू वर. नाही, बरोबर आहे. नाही, बरोबर. गुंडाळच लागलं. बरोबर. गेलो पाया पडला. म्हणजे पायात पडलास तू. आणि सरा फुकलेला झाडावर चढलो. म्हणजे सरा फुकलीला हात चाललास. चढलो वरती. चाललास वरती. अरे चढलो. सगळ्या फुकलीवरच्या सुपाऱ्या इकडच्या सगळ्या टवटवी सुपाऱ्या खाली पाडल्या. म्हणजे इकडच्या तिकडच्या सगळ्या काढल्या खाली. सगळ्या खाली सुपाऱ्या पाडल्या. बरोबर. आणि माझा पाय दुखायला लागला म्हणून मी असा बसलो. म्हणजे असा उभा राहिलो. असा असा उभा राहिला. असा उभा राहिलो. असा राहिलास तू. तेवढा तो परसू म्हणतोय. काय बोलतो बोलतोय? परसू म्हणतो दादा अजून 2 सुपाऱ्या हाताला दिसतायत. मी विचार करायला लागलो. फुकलीवरच्या सगळ्या टवटवी सुपाऱ्या खाली पाडल्या. सगळ्या पाडल्या तू. खाली पाडल्या आणि एका सुकल्या त्याला हाताने कुठल्या दिसतायत. बरोबर आहे रे. काय सांगू? तेवढ्या तो सूर्य बोलतोय. शौर्य बोलतोय. दादा त्याच्यावर झाप पण आलाय. तो म्हणतो झाप पण आलाय. म्हणजे आपण आहे त्याच्यावर. मला काय समजत नव्हता. अरे मला काय सुचतच नव्हता. तुला सुचत मग काय मग केलं? येड्या, सगळ्या सुपाऱ्या मी पांढरा टवटवली आणि याला सुकलेल्या सुपाऱ्या कुठल्या दिसताय. सगळे काढले. होय मी बरोबर. त्यांना बोललो मी खाली उतारतो आणि बसतो आधी आहेत काय. ऐकताय. हा मी असा सरा उतरत होतो. म्हणजे सारा उतारलास अरे असा उतरत होतो. तू. उतारलास तू. अरे अर्ध्यात आलो. अर्धे झालास काय? असं येत होतो असा असं येत होता. तेवढ्या तो रुद्र म्हणतोय दादा तो झाप पण येतोय खाली. झाप पण येतोय. सांगतोय तुला हे नुसतं खाल्लं वाढ
परशुला विचारलं तर परशुला विचारलं परशु बोलतो नाही अरे नाही म्हणतो काय म्हणतोय काय तुला सांगू मला जाम राग आला राग येणार आहे रे मी परत सरा चढलो बरोबर आहे तू चांड्या देत पण भुवाला पुरायचा रे खेळाय का नाही रे त्याला मी सरा चढलो साला चालणार चढलो आणि परत बसलो परत बसलास आणि परशुला सांगितलं आता दिसतंय काय म्हणजे आता दिसतंय का बरोबर परशु म्हणतो होय मग काय केलंय मला जाम राग आला हे राग यायला परशुला सांगितलं मी असंच राहतो असंच राहतो हा जाम राग आला जाम राग आला तू वाड्यात जा वाड्यात जा. आणि गरकाटे आणून दिसत्याच्या सुमारा खेचून टाक अरे येणार काय खाली उतरल्यावर दिसत नव्हतं मला बरोबर आहे मला पण समजू दे ना कुठल्या होत्या बरोबर आहे परशुला सांगितलं आण दिसत्याच्या खेचून टाक टाक. टाक. तुम्ही पण गप्प मी पण गप्प मग तुला काय सांगू सांगितलं तर ड्युटीचा टाइम झाला दुःखीचा टाइम झाला धावत परत मी आलो धावत परत आलास पण मित्रा मला एक टेन्शन आले रे तुला टेन्शन कसले रे अरे पण मला समजत नाही त्या सुकलेल्या सुपाऱ्या गेल्या कुठं अरे तुळशी तो परसून गरगाडीने आणला त्या झापा सगळं तुझ्या सुपाऱ्या काढून काय करतोस मित्रा? होय चल बाहेर जाण्याची वेळ झाली होय पारा ठेव एकदम शिपाई बरं कसा चालू आहे एकदम उल्हासाला संघटित पसरला आहे अरे पाणी बोलायला आलात तर राहू दे मला उच्चार असला पाहिजे आमच्या राज्यात अजिबात मदत मस्ती चालणार नाही माझ्या मस्ती म्हणजे काय रे विचार जाऊन विचार सांगू तुला मजा मस्ती माझ्या मस्ती म्हणजे काय? महाराज बारा एकदम हुशार आहे ठीक आहे आहा महामंत्री बहुत खूप काय तिची अदाकारी आसमानीची बिजली जणू तिला पाहताच आमचा जीव बसला तिच्यावर काहीही झालं तरी ती सौंदर्यवती आमची पट्टराणी व्हायलाच हवी. ओ मंत्रे बोला महाराज मी तुमच्यावरती एक कामगिरी संपवली होती त्या कामगिरीची पूर्तता अजून झालेली दिसत नाही महाराज ती सौंदर्यवती आमच्या जनांखान्यात असायला हवी होती महाराज आम्ही खूप प्रयत्न केले पण ती ऐकतच नाही पण पळवून आणायची होती तोही प्रयत्न झाला पण तिने आमच्या हातून निघून गेली कंबाल सांगायला काही नाच तिच्या सौंदर्याने आमचं काळीच बाजू लागलंय तिच्यासाठी आमच्या जीवाची आग होत आहे काही झालं तरी ती दमयंती आमची पट्टराणी व्हायलाच हवी महामंत्री बोला महाराज लवकरात लवकर तिला आमच्या दरबारात हजर करा ठीक आहे महाराजांचा जयकार असो आशीर्वाद असो सेवक महाराज कुण्या दूताने लोकडं पाठवून दिलं आहे महामंत्री बोला महाराज वाचा तुला खोटं ठीक आहे आग्या महाराज अवंतीनगरीच्या अंधेरे साम्राज्य मिळवणाऱ्या नराधमा तुला लाखो शिवांचा प्रणव तुला भाव पडून चाललाय महाराज. स्वतःच्या भावाला या शब्दात खोटा वाचा पुढं माझ्या प्रिय पत्नीचा तू खून केलास पण पापाचे घडे भरतात तुझा नाश होईल भुजंगसेन सावध राह तुझ्या समाचाराला मी लवकर देत आहे बंद करा ते मी पापी काय मी सैतान मग पाहाव या सैतानाचा संकट लाव महामंत्री बोला महाराज आकाश पाताळ एक करा दोघे तरी उठून काढा पण त्या उंदराला आमच्या समोर हजर करा ठीक आहे महाराज येतो आम्ही मला डर मारण्याची धमकी देतोस काय अरे नाही याच गणिताप्रमाणे तुझे तुकडे तुकडे केले
तर नाव नाही सांगणार भुजंग सेन म्हणून. महाराजांचा जय जयकार असो. आशीर्वाद असो राजकुमार चंद्रसेन. कोणता खंडा फाडलात पिताश्री? तुझ्या काकाचा हरामखोर मला ठार मारण्याची धमकी देतो काय? अरे नाही याच खर्चाप्रमाणे त्याचे तेवढे केले तर नाव नाही सांगणार भुजंग सेन म्हणून. पण यात किती निष्पाप जीव मारले जातील त्याचा विचार केला? म्हणजे त्या फेकड्याला आम्ही शरण जावं असा वाटतो तुला. आमच्या शुद्ध दिनावर असा आघात. शुद्ध दिल्याचे असतात तर माझ्या आईचा खून केला नसतात. काय म्हणायचं आहे तुला? आत्महत्या केली तिला वेश मिळून. किती प्रेम होतं तुमचं तिच्यावर. जीवापाड अगदी जीवापाड. मग तिची चिता जळली नसेल इतक्यात दुसरं लग्न. काय म्हणायचं आहे तुला? काल माझ्याकडे नृत्यशाळेतून तक्रार आली. तुम्ही दमयंतीला पळवण्याचा प्रयत्न केला. हे तुमच्या म्हातारपणाला शोभत नाही. तुझा आगाऊपणा वाढत चाललाय हरामखोर. त्यापुढे स्वतःला आवरा. चल. अजून मिसळून फुटली नाही आणि बापाला शहाणपणा शिकवतोस. मी तिला इथं आणणार आणि लग्न सुद्धा करणार. समजलास? मग माझे ऐका. मी ही तुमची इच्छा कदापि पूर्ण होऊ देणार नाही. अरे एकदा का या भुजंगाने ठरवलं तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा आडवा येत नाही. समजलास? तुमच्या मुलीसारखे आहे. तुझा आता जीव गुंतला नाही ना तिच्यावर? नाही, मी अजून तिला पाहिला देखील नाही. वाहू पण नकोस. जा जा तुझा विद्याभ्यास पूर्ण कर. जातो पण एवढं सांगतो स्त्रीच्या हव्याच्या पोटी रावणालाही मरण भोगावं लागलं होतं. येतो. पोर? हो माझा पोर. बाप्पा विरुद्ध संसार उचलू पाहतो काय? अरे धिक्कार असो तुझा.
डोक्यात घंटी वाजती तुला पाहुणे डोक्यात घंटी वाजते म्हणतोय पिंपीला सांगतोय पिला ग माझे गुलाबाचे तुला आज प्रपोज मारतोय तुला माझे गुलाबाचे तुला आज प्रपोज मारतोय तुला घंटी वाजते तुला पाहुणे डोक्यात घंटी वाजते खरं खरं सांगतोय पिला माझे गुलाबाचे तुला आज प्रपोज मारतोय तुला माझे गुलाबाचे तुला प्रपोज मारतोय तुला आता निघतोस काय तू? कसं जाऊ? हे बघ दमयंती, मी त्या राजा भुजंगाला पण पाणी घालीन. काय वाटलं तुला? शिपाई! पकडा तिला! बांधून करीन ते शिवतं आणि सोडव मला. याच्याशी युद्ध करू आता सरपणाला मारत होतास ना? पण मी शिपाई बाता काय बांधून ठेवा त्या काल तू आमच्या हातून पळून गेली अरे पळणार नाही कुठे सड्याची धाव कुंपणापर्यंत चल कुंपणाकडे ये. नाही, तर नावाची दमयंती नाही. तू माझ्या हाताचे तुकडे करणार नाही अगं हे सारं राज्य माझ्या मंडळाच्या जोरावर चालू दे आणि त्या भुजंगाचं सिंहासन माझ्या मंडळाच्या जोरावर चालू दे आपल्यासमोर दाखवून काय बोलायचं? मग कमीत कमी इस्काचा जोर तरी दाखव अगं तुला पाहताच क्षणी माझं प्रेम झालं तुझ्यावर जर का तुला त्या भुजंगापासून सुटका करून घ्यायची असेल तर तुला माझा आधार घ्यावाच लागेल पण जर का तू माझी झालीस तर या राज्याची राणी होशील हा म्हणता त्या भुजंगाची गलबंदीचा भावासारखी करेल समजलं नीच माणसा, जगभरातील शेजारच्या राजापासून त्याचं राज्य हिसकावून घेतलास, तुला स्वर्गातही जागा मिळणार नाही. त्या भुजंगासारख्या लांडग्याला बसून, त्या भुजंगासारख्या लांडग्याला सिंहासनावर बसून त्या सिंहासनाचा घोर अपमान केलाय. अगं तुझ्या पायाप्रमाणे तुझी जीभ सुद्धा तेवढीच चपल आहे चाल राव इथून. असं नाही त्या आधी तुझ्या मनमंत ठेवण्याचा आस्वाद घेऊ दे चल ये चल सोड, सोड मला. अगं चल सुमेची सोड तिला कोण चंद्रसेन मुकाट्याने इथून निघून जा नाहीतर हिच्या सौंदर्याची चालविण्याच्या तुझ्या कांड्यात चालायला पूर्ण करायला लागेल सुमेची निमूटपणे त्या बालिकेला सोडून दे अरे तुझ्या माझ्या जीवना पोराकडून मला काही ऐकायचं नाही चल
भोलेनाथा आजच्या दर्शनाचा सुंदर प्रसाद दिलास. ते तुम्ही नेहमीच येतात होय, आणि आपली मुलं मी राजपुत्र चंद्रसेन भुजंग राजाचे एकुलते एक चिरंजीव. काय? होय, घाबरू नकोस. त्या पापी बापाच्या पोटी जन्म घेतला ती त्या भोलेनाथाची कृपा. पण मी तुमच्याच मार्गदर्शन घालणार. होय, काल बापाबरोबर सुद्धा. काय? होय, पण फक्त तलवारीने वेळ पडल्यास, पण फक्त तोंडाने वेळ पडल्यास तुला तलवारी लढेल. हे रामराज्य व्हायला जावे अशी त्या भोलेनाथाची इच्छा आहे. दमयंती, चल आपण नृत्यशाळेवर जाऊया. ठीक आहे. मला तर साक्षात भोलेनाथच माझ्याशी बोलतोय असं वाटत आहे. मग उद्यापासून मी रोज इथे येत आहे. दमयंती, आणि ते ध्वज शुभेच्छी आले तर यासाठी तुम्ही या. अगं पण मी तर सकाळीच येतो. मग मी सकाळीच येत जाईल. दमयंती, मग मागणं काय मागणार तू? माझ्या रक्षण करताना शताईत तर आणि आणि काय? तुम्ही रागवा. दमयंती, मला वाटत नाही तो इंद्रदेव तुला पाहून रागवेल. इतकी काहून मी सुंदर दिसते. होय, दमयंती, हरकीच्या प्रेमीत कस्तुरी असते पण ती तिला ठाऊक नसते. आणि राजानुसार माहित नसते त्याचं सौंदर्य. मग भोलेनाथाकडे मागणं काय मागणार तू? माझं माग. भोलेनाथाचे दर्शन केले ग, पतित पावन झाले बाई. 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 एवढं भाग्याचं काय? भोलेनाथ माझ्या पुढे लागतील. माझ्या प्रेमाचा गोबरा हा गाऊन गेला. दमयंती, दमयंती. कोण आहे हा? आमच्या नृत्यशाळेतील धाम आहे. अरे, बनवलं ना मला मामूल. तुला माहिती आहे ते कोण आहे ते? मला सांगते ना. हे म्हणते ना तुझे राजपुत्र चंद्रसेन आहेत. काय चंद्रसेन महाराज, महाराज मला माफ करा. पुढे जाऊ. तुझ्या नृत्यशाळेत जाऊन त्वरित बातमी दे. आजपासून ही दमयंती या चंद्रसेनची चंद्रिका आहे.
वंदे मातरम. हॅलो, कृपया इकडे लक्ष द्या. आशना अनंत शिगवण, अस्मिता अनंत शिगवण आणि सुमित जवरत यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक दामूसाठी आलेलं आहे. तसेच अद्वय अनिल शिगवण आणि अथर्व अनिल शिगवण यांच्याकडून दमयंती व दामूसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ, आम्ही यांचे आभारी आहोत. धन्यवाद. जी हवी होती गोष्टी मिळाली. कोण आहेस तू? मी कोण? मी ह्या जंगलाचा सम्राट जादूगार धन्नो. आमची वाट सोड. वाट सोडो. अरे कित्येक दिवसाने ह्या घोड्याची वाट पाहत होतो आणि आज माझी विद्या पुन्हा होणार आणि ह्या जंगलाचा राजा आज ह्या राजाचा सम्राट आज त्यासमोर संपूर्ण अवंती नगरीचा राजा बनणार. म्हणजे तू राजाच्या लोभाने जाती शिकलास? होय, राजाच्या लोकाने. मग आमचं काम तरी काय? तुमचं रक्त काली मातीला पाहिजे आहे. काय आमचं रक्त? होय, तुमचं रक्त तुमच्या बळी दिला की काळी माती प्रसन्न होईल आणि जादूचा मी राजा होईल आणि तिला नरमादीचा भक्ष्यावा आहे. अरे जोपर्यंत ही तलवार माझ्या हाती आहे तोपर्यंत तुला काहीच चालणार नाही. तू काहीतरी आमचा मार्ग सोड, नाहीतर या तलवारी तुझ्या तुकडे तुकडे करेन. तू हे करणार? अरे का आली तुझे सगळा वेगळे करे. खराब कोण? जय काली माता. पहिलाच माझा प्रताप. थांब बालके, नाही तर तू ही चिकनी असेल. चला चला आता निपुणपणे. नाही, वेळा तरी चालेल. मग पहा तुझा भस्म करतो. माझा भस्म करा जादू. यांना सोडा. नाही नाही, तुमचा दोघांचा भस्म करून ते भस्म काली मातेच्या चरणाशी होणार. जय काली माते. झंडिके झंडिके. हे जादूगार धन्नो, हे जादूगार धन्नो, आवाज कोणाचा? शंकर भोलेनाथाचा आदेश आहे तुला. ही दोन्ही लेकरं माझे भक्त आहेत. त्यांच्या जीवाला काही अपाय केलास तुझी जादू विद्या भस्म होऊन जाईल. मी तिची समजूत घालेन. जादूगार धन्नो, यांच्या करंगळीचं थेंबर रक्त काळी मातेच्या चरणी टाक. तुझी संकल्प सिद्धी होईल. जा, बंधनमुक्त कर त्यांना. दशरथ महादेवा, जादूवर तुम्ही कोणाशी बोलत आहात? तुमच्या रक्षकांना भोलेनाथाची. चला आता तुम्हाला बंधनमुक्त करतो. जय काली माते. भोलेनाथाचे वाचे बंधन का खंडन करते. जय चला चला. ठीक आहे, चला. आपल्या तुमच्या पूजेची तयारी करूया. जय काली माते.
राज्य अजूनही जगबहादूरच्या नावात जग बसलेलं नाही. याचं कारण काय ठाऊक आहे तुम्हाला? तुमचा अभिमान. मला वाटत तुम्ही त्याच्या स्वामीला असाल. आणि हे जर का मी महाराजांना सांगितलं तर तुम्ही हद्दपार केली नाही. लक्षात ठेवा. सेनापती, सेनापती. नाहीतर इथे जीव घ्याल एकमेकांचा. महाराजांचा जय जयकार असो. आमचा पण जय जयकार असो. महाराज, या सुनीतीने सेनापतीला फोन केला. तू योग्य आहे का? यांच्या गटातील राजा बंडखोर आहेत महाराज. सेनापती, या विषयावर आपण नंतर बोलू. आपण थोडा वेळ बाहेर थांबा. महामंत्री, बोला महाराज. सेनापतीने समज दिली, योग्य केलं. महाराजांचा जय जयकार. पण तुमच्यावर सोपवलेल्या कामगिरीचं काय? महाराजांसाठी पाय पडू शकला नाही तो दोन. माफ करा महाराज, या वेळेस माझी सुट्टी. तुमच्याकडून ही कामगिरी होईल असं वाटत नाही मला. या उलट मला संशय येऊ लागलाय. तुमच्या तडोरा नाही ना तिच्यावर? नाही महाराज, मी तिला पळवून आणलं. त्याच वेळी तुमचा मुलगा चंद्रसेन याने तिला पळवून नेली. एकच सांगतो, जर दमयंतीला पुढे लपवण्याचा प्रयत्न केला तर जड जाईल तुम्हाला. माफ करा महाराज, ती फक्त तुमचीच आहे. ठीक आहे, मग लवकरात लवकर तिला आमच्या समोर हजर करा. या आता आणि पाठवून द्या सेनापतींना. ठीक आहे, येतो आम्ही. महाराज, सेनापती, तुमचा अपमान केल्याबद्दल महामंत्र्यांना समज दिली आहे आणि तुमच्यावरती एक कामगिरी संपत आहे. या महामंत्र्यावर बारीक लक्ष ठेवा. महाराज, उभय साहेब, उभय आहे. बोला महाराज. मांडीचं बंद करण्यात तुम्ही सत्कार करतात, पण जमीन त्याचे पकड होते, पण स्वतः लग्न करत तयार. म्हणजे आमचा संशय खरा निघाला तर महामंत्री काही कामगिरी आपण कराल? अवश्य महाराज. ठीक आहे, जर दमयंतीला आमच्या समोर हजर केलात तर महामंत्र्यांना हत्तीच्या पायी देऊन तुम्हाला महामंत्री पद पार करू. या, लागा कामाला. चंद्रसेन, तू खरंच शूर आहेस. चंद्रसेन, बोला काका. मला तुला एक रहस्य सांगायचं आहे. रहस्य? आणि ते कसलं? पण मला तू वडिलांची शपथ देऊन सांग, हे रहस्य तू कोणाला सांगणार नाही. एवढा विश्वास नाही का माझ्यावर? या तलवारीची शपथ घेऊन सांगतो, मी कोणाला सांगणार नाही. चंद्रसेन, हा जादूगार सम्राट दुसरा तिसरा कोणी नसून तुझा सक्का काका शेख बहादूर शेख आहे. काय काका? होय बेटा, काका. ती काल रात्र माझ्या डोळ्यासमोर अजून जात नाही. मी झोपीत असतात त्या भुजंगने माझ्यावर बंड करून हल्ला केला. त्याच वेळी माझ्यावर वार करून माझा एक हात छाटला गेला.
त्यावेळी मी बेशुद्ध पडलो आणि त्यावेळी मला ह्या जंगलामध्ये फेकून दिले आणि शुद्धी शास्त्र पाहत होतं काय त्या काळी मातीच्या समोर पडलेला होतो. त्याच वेळी मी त्या काळी मातीची धावा करून तिचे तळप केले आणि मी जादूगार दंग झालो आणि तुमचे दोघांचे रक्त काळी मातीच्या चरणी चढवतात मी ह्या संपूर्ण अवंती नगरीचा राजा झालो. चंद्रसेन बोला जादूगर. माझे एक काम करशील का विना? बोला करीन. माझा सरदार रणधीर त्यालाही मारले गेले पण त्याच वेळी त्याची मुलगी कुठे पळाली काही तिचा ठाऊक पत्ता नाही. तिचा तू शोध घेशील का? घेईन. पण तिचं नाव माहित आहे का तुम्हाला? होय दमयंती. मग तिची काही खुणा? होय ते दिसायला किती सुंदर होती जणू काही चंद्रावर एक डाग असतो तसा तिच्या पाठीवर एक काळपट डाग आहे. मग तुमच्या जादूच्या सहाय्याने तिला पाहू शकाल का? बेटा माफ कर माझी कोणती जादू स्त्रीवर चालत नाही. ठीक आहे जादूगर, मी शोध घेईन तिचा. बोलण्याची इच्छा असेल तर गाठ घालून देईन तो. पण बेटा मला त्या मुलीचं नाव काही सांगितले नाही. ते मी वेळ आल्यावर तुम्हाला नक्की सांगेन. अरे पण ती सकाळपासून आहे कुठे? ती भोलेनाथाच्या दर्शनाला गेली आहे. येईलच इतक्यात. चला आपण आपल्या पुढची तयारी करूया. चला तर जय काली माते. चंद्रसेन राजकुमारांची भेट झाली आणि प्रीतीचा फूल फुलला. तेव्हा भोलेनाथा तुझे आभार कसे मानू? ती तोडून गेली. अरे दामू, तू इथं काय करतोस? तू इथे काय करतोय? दामू तू आता असं कर तू एक चांगली मुलगी बघ आणि तिच्याशी लग्न करून टाक. पण मी लग्न करू? त्याचं प्रेमात झालंय बघणं. कशाला करू लग्न? मग काय करणार आहेस? असंच राहू उपाशी. मी नाही तुझ्याशी लग्न करणार आहे. पण का मी पुरुष नाही? मी सूर नाही? असे का पळालास रे? अगं, तलवार नव्हती म्हणून आणायला गेलो. तेव्हा मला बोलवली असती मग. अगं, मी कशाला? मी आणणार ते सोडून. कोण बघितलंस का आरशात? चल मला पूजेला पुन्हा न्यायचे आहे. मी येते जाऊन. कुणाला गं? चालता इथं देवाच वाटतं. दोन्ही देवच आहे. कुठे? ती गुहा दिसते तू येतोस? गुहे आणि मी नाही का बघ तुझा मी थांबतो इथं. बरं तर मी येते. ठीक आहे ये. गेली गेली त्या मायला दिल तोडून गेली. या पोरीला आमची परवत नाही. भेटला म्हणतात ती स्वतः दिलदार. एकाला बाय तर दुसऱ्याला हाय. आपण रे. चालीच्या वाटी करतोयस का? करतोस काय? तुम्ही कोण? आम्ही दोन. काय करताय? आम्ही फास लावलेला आहे गावची. रामधंदा आहे. गावशी वास लावलेला आहे. लावलेला आहे आम्ही इकडं. चालीच्या वाटी करतो काय? करतोस काय इकडं? मी जंगलात आलो होतो. कशाला? असं फेरफटका मारायला. चालीच्या पाठी कोण आहे का बघतो. याच्यावर लक्ष ठेव. मी दामू.
मागच्या गेटवर आता निरंजन बघ काशा मेल्या वाचव कोण आहे रे? निरंजन कोण आहे हा अरे सुटल्या बांधून आलाय. एक काम कर पकडलं जसा शिवा पकडत असावं निरंजन काय बोलतोस रे? निरंजन सायसा हो नाही सांगितलं तुला हे सगळं वाटून लागलं या दमेंड्याकडे आज मला सणाचा विचारतोय हा दोन याला विचारू नाम्या रे नाम्या पण मी नामे नाही अरे मी दामे नाम्या म्हणजे अरे दामे म्हणजे अवंती नगरीच्या नृत्य शाळेतील दामू रामो मी तुला भेटावलंय बघ ओ बाबा मला काय भेटायचं मला माहितीये तुझ्या मनात कोणतरी पोरगी बसली आहे हो ना ओ बाबा तुम्ही कसं काय ओळखलं रामो तू सर्व काय सांगतो तू मला सांग सध्या दमयंती कुठे आहे ओ बाबा तीच मला चुना लावून गेली कुठे गेली ती बुवा दिसते तिथे कालची कोणतं सांगू तुझी परणी तुझीच आहे तुझ्या गळ्यात गोरमला घाली जय निरंजन माझ्या गळ्याची ओरमाला घाललाय हा? माझ्या गळ्याची ओरमाला घाललाय हा. बजा. हे माझ्या परम भक्ता सावध हो सावध हो सावध हो हे पामरा आता थोड्या वेळानं इथं एक संन्यासी येईल पण तो संन्यासी नसून राजा भुजंगसेनाचा सेनापती आहे तो तुझ्या लेकरांना पळवण्यासाठी आला आहे तथास्तु अरे भुजंग शेख तुझे इथपर्यंत हात पोचलेस तर जय महाकाली तोडते दिसपंथी नदी ओम भट स्वाहा निरंजन अलग निरंजन अलग निरंजन कोण आहे आपण मी एक संदेश आहे वाटेत मला वाटतो भेटला त्याने आपल्या दर्शकीला सांगितले माझे दर्शन अहो पण मी एक साधा पुजारी आहे कोणी ऋषी मुनी नाही असो काले मातेचं दर्शन झालं हो आणि आम्हा तुमचं या हो महाराज बसावं अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन महाराज खूप लांबून आला वाटते थोडा प्रसाद घ्यावा आलो का गोरे एक संदेश आहे बेटी तू इथे कशासाठी आली आहे जा आधी आतमध्ये जा महाराज हा घ्यावं प्रसाद आणि ह्या लेकराला आशीर्वाद द्या तथास्तु. येथील वातावरण खूप सुंदर आहे होय इथे मन कसं प्रसन्न होतं अरे अरे तुम्हाला असं का होतंय
जय महाकाले आत्ता बत्ता बल बघता हे लावू दे बोलता बोल कोण आहेस तू तुझ्या काही विकास सेनापती कशासाठी आला आहेस इथे गमेच्या पल्ल्याला आणि ह्या गटामध्ये कोण कोण सामील आहेत मी सुमेचे सुमिसून हरून महामंत्री बनणार सुमिसूचे त्या दामेंद्रीवर आणि आवाजाला वाईट नजर आहे जय काली माते तोड देत नली तोड दे दुश्मन की नली ओम भट स्वा चले जाओ सेनापती मग पुण्यात पडले सेनापती तुमचा आता भस्म करतो नको नको महाराज माफ करा सेनापती पण त्याआधी मला सांगा राणी साहेबांचा खून कुणी केला तुझ्या काही साहेबांची कामगिरी ही माझ्या समोर होती परंतु त्यांनी नकार दिला मला वाटतं ही कामगिरी सुमेसिनी केली असावी सेनापती तुम्हाला इथून बंधनमुक्त करत आहे पण लक्षात ठेवा परत जर इथं आलात तर तुमचा भस्म करेल नाही येणार महाराज अरे मुझे जय तू कित्येक खून करणार आहे लवकर तुझ्या समाचाराला येत आहे जय काली माते कुठे कुठे शोधत तिला दमयंती कुठे दिसत नाहीये थोडा वेळ विश्रांती घेतो हा कोण इथं गरजा नाही का याला अरे दामू मी चंद्रसेन कोण चंद्रसेन 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 यावं 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 दामू आणि काय खाऊन केलं दामू मी चंद्रसेन अरे हाय आला मोठा चंद्रसेन आता मला थोडा वेळ पूर्वी एक साधू भेटून गेला गुहेकडे काय गुहेकडे होय तो मला माझी दमयंती आणून देणार आहे तेव्हा तू इथं कुठं गेला म्हणजे नक्कीच बाबांचा वेळ तर नाही ना पुटपुटतो काय तो साधू आला तुझा भस्म करून टाकेल अरे पागल तर नाही झालास ना तू पागल बरबाद झाले तिच्या प्रेमात चल जा निघ इथून आता कसं राहू आला मोठा शहाणा नागोबा तुझी ती फक्त माझीच आहे तुला तर दणका द्यावाच लागेल दामू दमयंती तर इकडेच येत आहे वाघाचा आवाज करून थोडी गंमतच करतो अरे वागा असं सुंदर घाबरणार नाही कोण तुम्ही असं घाबरून तुम्हाला शोधतं का पण मला फसवणं तुला शोधतं मी काय बसवलं तुम्हाला पाठकर इकडे आता हे काय झालं? पाठकर म्हणतो बघू ना म्हणजे लबाड तू त्या रणधीरची मुलगी ना हे तुम्हाला कसं कळलं दमयंती ते वेळ आल्यावर तुला मी नक्की सांगेन दमयंती तू दिसायला खूप सुंदर आहे या राज्यातील दुष्ट नरदावांपासून संरक्षण करण्याकरता थोडी तुला युद्धकला शिकवतो दमयंती तलवार घे घे तलवार दमयंती
बघतोय. हा? मी बघतोय. माझं पिलू जगतंय ह्याच्या मिठीत. हा? दामू प्रेमात पागल झाला नुसता. चला हो. चल तर रामू मुद्दाम तर पाठवलंस ना सांगितलं का नाही जादू झाला तू तो बाबा तुमची लंगोटी तर नाही ना सोडला? पाहू नका. रूप आपले. त्याच्यामध्ये एवढी मोठी तलवार ठेवली कशी हो? आली कशी काय पडली? चालतो नाही तर वेळ झाला होता तिला. जरा तेल लावा, तेल. चालतो नाही तुम्ही आपण इथेच नको बसूया एकदा दम्या तिला मार्ग सोडून गेली की मी वा म्हणून म्हणणार तुम्ही तिला मग तिला पायाकडे घालवणार कोण सेनापती अरे रांगेचा कातड पकडला तरी भो तू भो काय हे मी चांगलं ओळखू शकतो सेनापती माझी कांगरी आपल्या हाती घेऊन महामंत्री होण्याचं स्वप्न पाहत असतात शिपाई पगड्याला आराम करायला माझ्या तुला तुझ्या भाऊची एवढी गुरमी झाली आहे तर मग तर तुझ्या हातात छाटायला हवे चल हो तयार बोल दमयंती मिळाली आईकडे ती सांग लवकर नाही सांगणार नाही सांगणार काय शिपाई या हुजूर याचा समाचार मी घेतोच फक्त तुम्ही पाहत राहा ठीक आहे सांग सांग दमयंती मिळाली की नाही नाही सांगणार शिपाई हा असं सांगणार नाही जा याच्या घरी आणि याची बायकोने दिली कल्याणची मूर्ती सादर करा ए, तू कल्याणला गेली बायकोला घेतो शिपाई आमच्या राज्यात प्रजापती अजिबात चालणार नाही. सांग, दमयंती मिळाली की नाही आईकडे ती नाही सांगणार ठीक आहे चल घेऊन चल या थांबा थांबा महाराज सांगतो मग सांग लवकर त्या डोंगरापर्यंत एक गुहा आहे त्या गुहेत आहेत ते
बिष्ट्या, अरे घे तुझ्या देवाचं नाव आणि हो मरणास तयार. ठीक आहे चालू तू समजेल. अरे हा माझ्याशी युद्ध करतो. याला ठाऊक नाही असं मी चिंता लागलं. ए, येडाय तो येडाय. काय शिपाई याच्या प्रेताची व्यवस्था करा आणि त्या गुह्यात जागता पाठवा. तोपर्यंत येतोच त्या भुजंगाचा समाचार घेऊन. या, या, या. ए, मित्रा, याचं काय करायचंय? काय आता वाटायला घालायला लागेल. आम्ही आलोच. याला कुठे रे? याला कुठे रे? तोच म्हणला ना वाटोला लावा. आपल्याला ना आता न्यायला नको. याला लागणारच आहे. याला तिकडे. ठीक आहे? ए, हो, केवढं मोजकं बघ, केवढं आहे. त्याला कसा संपायला कसा? अरे याला न्यायचा कसा? त्याचं तोंड खाली कर, तंगड्यावर कर. आता जाऊन फुगला वाटतो. घे. चल. अरे रे, लावण्यवती दमयंतीच्या सौंदर्यानं घायल झालेलं शरीर केव्हा शांत होणार? सेनापती छाती पुढे काढून गेला होता, पण त्याला काय कल्पना तिच्या मदतवती. काही झालं तरी दमयंती आमची राणी व्हायलाच हवी. सारं राज्य तिच्यावर ओळून टाकेल. महाराजांचा जयजयकार असो. हे देश नाही महाराज, शिकार जवळ झाल्यास सापडले. ती परत सुटेल आणि तोंड वर करून परत सांगायला येईल पराधी म्हणून. आता तसं होणार नाही महाराज. या भुजंगाला आश्वासन नकोय. हवी आहे ती फक्त दमयंती, या साम्राज्याची सौंदर्य राणी आणि आमची पट्ट राणी आहे. महाराज, मी आज
रात्री माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार आहे. काय ती लावण होती आज रात्री आपल्या रंगमंचात हजर असेल. काय म्हणता महामंत्री? हा महाराज. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, जर दमयंतीला आज रात्री आमच्या समोर हजर नाही केले तर तुमचं महामंत्री पद काढून घेण्यात येईल याची कल्पना ठेवा. ठीक आहे महाराज, येतो आम्ही. ठीक आहे. म्हणजे आज रात्री या शोधगृहाची शोभा वाढणार. चला चला त्याचीच तयारी करू. काका, आज मी तुम्हाला एक भेट देणार आहे. काय सांगितलं साहेब? काय सांगितलं? आणि ती भेट कोणती? काका, गेली 10 वर्षापासून तुम्ही जिची वाट पाहत आहात ती दमयंती आज मला भेटली आहे. काय सांगताय बेटा? किती आनंदाची गोष्ट आहे. माझी किती आतुरतेची वाट पाहत आहे तिला भेटण्याची. का? आणि तिला लवकर लवकर घेऊन ये. ठीक आहे काका, घेऊन येतो. जय कालीमाते सुमंतन दमयंती. काका, ही पहा तुमची दमयंती. बेटा मला माफ कर, मी तुझ्या बापाला वाचवू शकलो नाही. तुम्ही माझ्या वडिलांना कसे ओळखता? दमयंती अवंत नगरीचे सम्राट जगबहादूर शेख ते हेच. काका, बेटा काका बेटा काका, लवकर आम्ही लग्न करणार आहोत. काय सांगायचं असेल किती चांगली गोष्ट आहे. चला आज आपण या काळीजाती समोर तुझ्या लग्नाचा भार करून टाकू. नाही काका, जोपर्यंत या अवंत नगरीच्या नागरिकांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. अरे पण हे शक्य कसं आहे? मग आपण काली मातेला नमस्कार करूया. चला तर मग काली मातेच्या दर्शनाला जाऊ. चला तर. जय काली माते. भोलेनाथा, तुझ्याच कृपेने चंद्रसेन सारखं पती आणि जगबहादूर शेख सारखे काकांचे बाबांचे मित्र मला मिळाले. किती आनंदी आनंद. आता तो अधिक वाढेल. या यशस्वी मिठीत अजून आनंद मिळेल. चांदाला हे शब्द बोलताना भोलेनाथाच्या मंदिराने त्याचं भान ठेव. तुला माहिती, या सुमेरसिंगच्या मिठीत अनेक सौंदर्यवती तयार आहेत, पण मी तुझ्यातून कोण? आपला चेहरा बघितलाच नाही. माझ्या बाबांना पसंत नाही. त्या रणवीर साताराची मुलगी तुझ्या समोर उभी आहे. अरे वा, म्हणजे माझ्या कठोर वैराची तर तुम्ही माझ्या तुम्हाला तुझ्याही सुटणार आहे. शिपाई, शिपाई, पकडायला. हाताचे दोन्ही तुकडे करील. त्या आधी सुमेर सिंग तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. अगं तू माझ्याशी करणार काय? अगं माझ्याशी टक्कर देणं म्हणजे एखादा पर्वतावर टक्कर देण्यात काय, समजलं? ठीक आहे, तू तुझ्या आवडला शिपाई.
ही दुनिया उलटी कशी रे देवा, दुनिया उलटी कशी, ही दुनिया उलटी कशी रे देवा, दुनिया उलटी कशी, 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 दुनिया उलटी कशी रे देवा. बकऱ्या भोळे देव गातीला, बकऱ्या भोळे देव गातीला, बकऱ्या भोळे देव गातीला, बकऱ्या भोळे देव. भांडे खाऊनी भात टाकीला, भांडे खाऊनी भात टाकीला, उदं गाळून येण्याचे अन गाण्याला जोडतात म्हशी. ही दुनिया उलटी कशी रे देवा, दुनिया उलटी कशी, दुनिया उलटी कशी रे देवा, दुनिया उलटी कशी, ही दुनिया उलटी कशी रे देवा, दुनिया उलटी कशी, ही दुनिया उलटी कशी रे देवा, दुनिया उलटी कशी, दुनिया उलटी कशी रे देवा, दुनिया उलटी कशी, दुनिया उलटी कशी रे देवा, दुनिया उलटी कशी. आता उचलू नको, चल ये 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 हॅलो, कृपया इकडे लक्ष द्या. हॅलो, आदर्श वर्धन सेवा मंडळ मुंबई, आदर्श वर्धन सेवा मंडळ डिकेवाडी मुंबई मंडळाचे सेक्रेटरी भरत बाबू डिके यांच्याकडून या वगनाट्यासाठी 500 रुपयाची देणगी आली आहे. मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच लावण्या, क्रिशा, काव्या, तेजस आणि आयुष यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक वगनाट्यासाठी आले आहे. तसेच शैलेश सीताराम डिके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या वगनाट्यासाठी आलं आहे. या सर्वांचे चौथाई नाट्यगमन मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जसजशी रात्र वाढत आहे तसतशी माझ्या जीवाची तगमग वाढत आहे. आजपर्यंतच्या अपेक्षा भंगानं विवळणारे हे हृदय तिला मिठी देऊन शांत करायचंय. महाराजांचा जय जयकार हो. हे काय परत तिथं हाताने नाही महाराज, आपल्या दिलाचा पाक बाहेर वाट पाहते. बाहेर का ठेवून दिला? जा जा लवकर ठेवून या. नाही महाराज, ती नाजूक पोर आपल्या तलवारीला बघून घाबरून जाईल. म्हणून मी म्हणतो आपली तलवार माझ्या हाती देईल. ठीक आहे. वा ठीक आहे. संशय भावत्रे जा आणि लवकर लावून या तिला आमच्या इथे पाठवून द्या. ठीक आहे, येतो आम्ही. कित्येक दिवसांची इच्छा आज पूर्ण होणार. ये सम्राटी ये, या ओंटे नगरीच्या सम्राटावर तुझ्या सौंदर्यानं अभिषेक कर. ये महाराज, हा घ्या तलवार. वा मावंते बघ, या सौंदर्यवतीसाठी सारं राज्य मानले तुम्हाला. जा जा बाहेर पारा ठेवा. कोणाला या आतमध्ये येऊ देऊ नका. ठीक आहे, येतो आम्ही.
पाऊल पाहून माझं हृदय तीट 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 तुटतंय गं. तुला काळीच आहे चांडाळले मुकाट्यानं माझी व्हायला तयार हो. या साम्राज्याची राणी बनणार तुला. त्यापेक्षा मला आधी ढकलून दे. तुला तुझ्यासारखं सौंदर्य आधी ढकलण्याचा मी मूर्ख नाही, समजलेस? बाप्या, ज्या वयात देवभक्ती करायची त्या वयात स्त्रीची इच्छा करायची. आता मला दुसरं काही दिसत नाही. दमयंती दिसते आहेस ती फक्त तू. देवा बाप्या, कुठे आहेस रे तू? बसला जाईल त्या पर्वतावर पार्वतीशी प्रणय करत. मुकाट्यानं माझी व्हायला तयार हो. चल ये चांगले तुझ्या सौंदर्याचा तुला इतका अभिमान झालाय का? मग पहा माझी इच्छा कशी पूर्ण करते. सांगितलं होतं ना बाहेर पावलं ठेवा म्हणून. अरे हे सौंदर्य तुझ्या सारख्या म्हाताऱ्याच्या हाती देण्यात का मी मूर्ख नाही समजला. कोण म्हणते? वावरात होता रो. आता मी मावळती नाही यावरती नाही राजे. हराम खोर. शिपाई. कुणी येणार नाही शिपाई. शिपाई. ये हुजूर. पकडा याला. आणि काय करायचं? पकडा. खबरदार पुढे याल तर काही डोळ्यात करेल एक-एकाचे. आपण त्याचा भाव आहे की? लयच खांडोली करायला. गद्दार सुमेध सिंग. अरे सुमेधिनी या राजाचा राजा आहे. अरे चुप. हराम खोरा. मला निशस्त्र करून हे सारे राज्य बळकवण्याचा प्रयत्न करतोस काय? अरे मला निशस्त्र केले करून हे राज्य बळकावून पाहणारा बेकडी जातीचा नांगर आहे तो. अरे नाव म्हणून आहे. शिपाई त्याच्या हातावर पोहतो त्याचा पराक्रम. ए, सुमेध सिंग. अरे नांगरतच आहे तो. सुमेध सिंग. फसला सुमेध सिंग.
पाठवली ठीक आहे चला चला आता हा महादेश इथं करतो चला चला आपण जाऊया त्यांचा समाचार घ्या चला चल नवीन चल ये चल ये आता उशीर होत चल चल हरामखोर सुम्याची सोड दिला खाल्ल्या घराचे वासे मोजणाऱ्या पाप्या सोड दिला कोण चंद्रसेन म्हणजे आपण सुद्धा झाला सामना लावणार शिपाई पकडा ना जय काळी माते कोण आपण कोण मी ह्या जंगलाचा जादूगार गंगू म्हणजे त्या भुजंगचा थोरला भाऊ सिंग. मग मला जादूने काढवलंय असेल मग तर करतो ना ठीक आहे हो तयार. काका त्याचं मूर्ख छाड्याचं काम माझं बंधन मुक्त करायला ठीक आहे जय काळी माते बंधन करणे. सुम्याची चल हो तयार अरे चंद्रसेन कशाला मनांचं घेतो तुला चांगला ठाऊक आहे माझा पराक्रम अरे एक वेळ माझ्या हातातून निसटलाय समजस म्हणजे अरे माझ्याशी टक्कर घाला म्हणजे एखादा पर्वताला टक्कर दिलाय काय ठीक आहे हो तयार ठीक आहे रामखोर काय चंद्रसेनशी लढत होता पाहिलाच माझा पराक्रम हातची शिवा लागली ती काढला नुसती राजे पाहिजे राजे. तुला उतरवता येत नाही. तू सुनेची बघ अरे बरोबर आहे तू राजा अरे राजा हा
आणि थांबा महाराष्ट्र में राजे राजे असा सोडा होता धाकटे बघा. बाई, बस करा तमाशा, भरपूर झाला. ठीक आहे तुम्ही जे बोला बोला तुझा बापाचा घडा आता भरलेला आहे. जय काली म्हणते हेला भरपूर आहे. वेळाहून बोल काका. तुझ्या मनासारखं तर आता झाले. बोल काका. मग चल आज तुझा या काली मातेसमोर तुझा आज लग्नाचा भारूड टाकूया. ठीक आहे काका. शिपाई आपल्या राजकुमारच्या लग्नाची तयारी लागा. ठीक आहे महाराज लग्न बघून जा त्याला कोण पाहिजे की विचार आधी? कोण पाहिजे? पाहिजे? माझ्याकडे आहे, माझ्याकडे. तू साठवा. तू इथं पुढं हो. कोण पाहिजे? हॅलो, कृपया इकडे लक्ष द्या. मुंबई मंडळाचे उपसेक्रेटरी चंद्रकांत महादेव डिके यांच्याकडून या वगनाट्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. इकडे कोण बापूस शाहू आहे? या साईडला काय आहे? अरे लिंबू तुला आहे. गाणं बोल, गाणं बोल, हल्दीचं. हल्दीचं गाणं बोल. असं नाही. बोल गाणे. बोल. तू बोल. जवळच्या पाखरातून
केला नंतर लावायचे नंतर आता चांगलं लाव मग मध्ये. याला घे पुढं. हॅलो हल्दीचं काय गाणं? कोल्हापूरची हळद कोल्हापूरची हळद वाजव. कोल्हापूरची हळद बायकोला वाजव. कोल्हापूरची हळद बायकोला वाजव. अरे आता लग्नात जाऊ भाजी कुठली घ्यायची भाजी आता घ्यायला लागल वांग्याची. काय बोलतोय हो वांग्याची? वांग्याची घ्यायला तो लागेल. वांग्याची घे त्याचं मोठं वांगं. कोल्हापूरचं वांगं. त्याचं मोठं वांगं. याला पोरगं झालं पांगं. त्याचं मोठं वांगं. याला पोरगं झालं पांगं. चल, 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 इथे लग्न लागतं. या तुम्ही या तुम्ही या. नवरा मुलीला घ्यावं नाही आले. अंडे मार. आणि तुझं नाव? इंद्रसेन. इंद्रसेन. ओके, चल. गंगाशेन. चांगल्या कसं पाहिजे? तुमच्या सगळ्या